प्रेग्नन्सीमध्ये मला इतके ॲडवाईस मिळाले ना, पण एक ॲडवाईस अशी होती जी ऐकून मला खरंच वाटलं हे काय नवीनच प्रकार आहे. नमस्कार मंडळी, मी अंजली. मला प्रेग्नन्सीचं 7 मंथ चालू आहे. तर ना मला लोकांनी इतके ॲडवाईस दिले ना, काही कोण काय म्हणायचं तर कोण काय बोलायचं मला काही समजायचंच नाही ना. सगळ्यात मजेशीर म्हणजे प्रत्येकाकडे प्रेग्नन्सीबद्दल स्वतःचा एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो. पण ना एकदा मला असा ॲडवाईस मिळाला, जेवढं तू ना घरात झाडू मारशील ना तेवढं तुझ्या बाळाच्या डोक्याला केस येतील म्हणे. आणि दुसरी ॲडवाईस तुम्ही ऐकताना तुम्ही अक्षरशः हसताल खूप. दुसरी ॲडवाईस अशी आहे ना की ना तू नारळ पाणी पिऊ नको, नारळ पाणी पिल्यावर ना तुझ्या बाळाच्या आयब्रोज येणार नाही. अशा काय ॲडवाईस होत्या, मला तर खूप हसूच यायचं. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी ना आपल्या आजूबाजूच्या लोकांकडूनच ऐकायला मिळतील. पण ना काही ॲडवाईस त्याच्या अनुभवातून आलेल्या असतात, तर काही फक्त ऐकून सांगितल्या असतात. आणि खरं सांगायचं तर ना प्रत्येक प्रेग्नन्सी वेगळी असते. गोष्ट समजलेली आहे. कोणी ॲडवाईस दिली लगेच ती करत बसायचं नाही आणि कोणी काही सांगितलं ते खरं समजायचं नाही. आपल्याला काही शंका असेल ना तर आधी पहिले डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. प्रेग्नन्सीमध्ये सगळ्याला ॲडवाईस मिळतच असतात, पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त अनएक्सेप्टेड ॲडवाईस कोणती मिळाली? कमेंटमध्ये नक्कीच सांगा, कारण मला खात्री आहे माझ्यापेक्षा फनी ॲडवाईस तुम्हाला नक्कीच मिळाली असेल. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.